रामकृष्ण हरे. सज्जनो, आज आपणापुढे धनुराशीचे भविष्य म्हणजे धनु राशीचा स्वभाव माणसामध्ये कसा असेल, कसा असला पाहिजे याच्यावर ज्या ज्योतिषशास्त्रकाराने चिंतन केलेलं आहे आणि त्याच्यावरून जे भविष्य सांगितलं जातं तर ते भविष्य त्याच्यावर आजची आपली चर्चा आहे. भाग आहे 9वा. तेव्हा धनु म्हणजे धनुष्य आणि त्याच्यामध्ये असो तो बाण असतो. म्हणजे धनुष्य बाण म्हणजे धनुष्य असतं आणि बाण हा त्याच्यामध्ये जोडला जातो आणि प्रतींच्या ओढून बरोबर लक्ष भेदल्या जातं. तेव्हा अशी ही धनुरास त्याची संकल्पना या शास्त्रकारांनी मांडलेली आहे आणि ती विस्तृतपणे मांडलेली आहे. सर्वांना ती माहिती आहे, पण माझं जे चिंतन आहे ते जरूर ऐका. तेव्हा धनुरास ही सांगते की धनुष्य आणि बाण म्हणजे धनुष्याबद्दलच्या इतक्या कथा आहेत की धनुष्य उचलायचं त्याच्याविषयी स्वयंवर गाजले. काही काहींना धनुष्यच उचलता आलं नाही. रावण तर धनुष्य घेऊन छातीवरच पडला आणि मग ते धनुष्य उचलून मग एकाने बरोबर प्रतींच्या ओढून बाण खाली माशाचा हे पाहून असं चक्र पाहून बरोबर भेदलं आणि तो स्वयंवर पूर्ण केला. तेव्हा ही पांडवाच्या महाभारतातली कथा आहे. अर्जुन आणि जे द्रौपदी स्वयंवरातली कथा आहे. वेगवेगळ्या कथा आहेत, पण त्या धनुष्यावर आधारलेल्या आहेत की धनुष्य म्हणजे हे एक मोठं साधन आहे. त्यावेळचं ते साधन आहे आणि जो अचूक बाण लावीन आणि अचूक लक्ष भेद करेल तो धनुर्धारी असतो. आता याचा काय अर्थ होतो? याचा अर्थ असतो की अचूक बाण सोडण्यासाठी जो असा असतं ना, एक डोळा असा बंद करायचा ना, असं बरोबर एक डोळा बंद का करायचा? तर बरोबर आपल्याला लक्ष काय आहे आणि लक्ष भेदला पाहिजे आणि म्हणून बरोबर एकाग्रता सर्व गोष्टीमध्ये महत्त्वाची आहे. लक्षात घ्या. सगळ्या गोष्टीमध्ये बाणाचं टोक आहे ते बरोबर नजरेस आणायचं आणि मग प्रतींच्या ओढून बरोबर तो बाण सोडला की बरोबर तो लक्षावर जातो. तेव्हा एकाग्रता याच्यामध्ये महत्त्वाची असते, तरच ती अचूकता साधते, लक्षभेद होतो. आणि ह्या गोष्टी सगळ्या व्यवहारामध्ये सगळ्यामध्ये असल्या पाहिजे. अचूकता, एकाग्रता. डॉक्टर असेल, ऑपरेशन करतो आहे, जर तो एकाग्रता नसेल तर ते ऑपरेशन नीट नाही होणार, कुणीकडे चिरफाड करील तो. सी असेल आणि त्याने एकाग्रतेने तो जो हिशोब केला नाही तर कुणीकडे हिशोब चुकून जाईल. नाथांची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे की नाथ जेव्हा जनार्दन स्वामींकडे होते तेव्हा त्यांनी ते काम सोपवलं होतं की तो दिवसभर येण्याचा जाण्याचा खर्च आहे, म्हणजे भाजीपाला असेल, दैनंदिन जो वस्तूंचा जमा नावे मांडायचं आणि ते रात्री हिशोब करत बसायचे नाथ महाराज. आणि हिशोब करता 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 एक रात्र गेली पण त्यांचा हिशोब काय जुळेना. रात्र म्हणजे पार पहाट झाली आणि पहाटे पहाटे बरोबर तो ताळेबंद जुळला, हिशोब जुळला. नाथ महाराजाला एवढा आनंद झाला ते उड्यात मारायला लागले आणि उड्या मारताना स्वामी उठले. जनार्दन पाहते, अरे तू काय आनंद झाला आहे म्हणाले. तो मला सापडला. काय सापडलं? मला एक पैशाची चूक होत होती, तो पैसा सापडला म्हणाले. आणि मग त्यांनी अनुग्रह केला की एक पैसा सापडल्यावर जर तुला आनंद होतो तर आपली जी वस्तू हरपलेली आहे, हरपल्यासारखी वाटते आहे, आपल्याला त्या वस्तूविषयी भ्रम आहे, आपलीच असून आपल्याला ती माहिती नाही आहे, तिचं ज्ञान नाही आहे, जर ती आत्मवस्तू तुला सापडली, ब्रह्मवस्तू सापडली तर केवढा आनंद होईल. आशीर्वाद दिला आणि आता खरा म्हणला तो योग्य झाला आहेस. योग्य होण्यासाठी एकाग्रता पाहिजे आणि आपली वस्तू सापडण्यासाठी, म्हणजे अध्यात्म असू द्या, व्यवहार असू द्या, तर त्याच्यामध्ये एकाग्रता महत्त्वाची आहे. एकम एव अग्रम, एक टोक, अग्रम म्हणजे टोक, आणि एकाग्र जर झालो आपण तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि जर का एकाग्र न होता व्यग्र झालो आपण, उपसर्ग लावला की व्यग्र होतो. हा माणूस व्यग्र आहे म्हणजे ती बुद्धी
अनेक गोष्टी तशी फैलावलेली आहे, एकाग्र नाही आहे. मग व्यग्र होतो माणूस. व्यग्र झालेला माणूस समग्र मिळवू शकत नाही, लक्ष भेदू शकत नाही. तेव्हा एकाग्रता फार फार महत्त्वाची आहे. कौरव पांडवांच्या काळातली पण एक गोष्ट आहे की द्रोणाचार्यांनी एकदा ठरवलं की आता शिष्यांची परीक्षा घेऊया, चाचणी परीक्षा. कौरव आणि पांडव दोन्ही शिष्य, दोघांना धनुर्विद्या शिकवत होते. रानामध्ये नेलं त्यांना आणि सांगितलं, हे बघा आता हे समोर झाड दिसतंय ना, त्या झाडावर एक पक्षी आहे आणि त्या पक्षाचा अचूक नेत्रभेद करायचा आहे, बरोबर डोळा उडवायचा आहे. म्हणजे पक्षी उडणारच आहे पण डोळ्याच्या दिशेने बरोबर बाण सोडायचा आणि त्या पक्षाला बरोबर लागला पाहिजे. झालं. सगळ्या शिष्यानं सतर्क केलं, सावध हो सावध. झाड दिसलं. मग त्या कौरवांना वगैरे विचारलं त्यांना, काय दिसलं? झाड दिसलं गुरुजी. बरं. दुसऱ्याला विचारलं, तुला काय दिसलं? म्हणले, मला पक्षी दिसला. बरं, पक्षी दिसला. मग अर्जुनाला विचारलं, तुला काय दिसलं? मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय म्हणाले. म्हणजे इतकी एकाग्रता, सूक्ष्म एकाग्रता असणं फार फार महत्त्वाचं असतं. आणि तो पास झाला, धनुर्धारी अर्जुन ठरला. तेव्हा अशा प्रकारची एकाग्रता आणि सराव असला की माणूस बरोबर तशा प्रकारचे कौशल्य प्राप्त करतो. एकलव्याची पण गोष्ट फार महत्त्वाची आलेली आहे. एकलव्य तो कोळ्याचा मुलगा, आणि तो जेव्हा विद्या शिकण्यासाठी द्रोणाचार्याकडे गेला आणि द्रोणाचार्यांना सांगितलं की आपलं नाव मी खूप ऐकलेलं आहे आणि मला आपणाकडून धनुर्विद्या शिकायची आहे. मग त्यांनी विचारलं, तुझं नाव काय, तुझी जात काय? तो म्हणला, मी कोळ्याचा मुलगा आहे. अरे म्हणाले, मग तुला मी नाही विद्या शिकवू शकत. म्हणले, का? म्हणले, इथं फक्त मी क्षत्रियांनाच विद्या शिकवतो, त्यामुळे तू पात्र नाही आहेस. आली का पंचायत? म्हणजे तेव्हाचे बघा भेदाभेद कसे होते. मग पण त्याची श्रद्धा होती. तो म्हणला, ठीक आहे. मग त्याने आपल्या पादुका मागून घेतल्या. त्याच्या पादुका म्हणजे आपण चपला म्हणतो, त्या पादुका मागून घेतल्या. म्हणले, आपला प्रसाद माझ्याकडे असू द्या, माझी श्रद्धा आहे. ठीक आहे घेऊन जा म्हणाल. आणि त्या पादुका डोंगराच्या एका कपारीत ठेवल्या. एक मूर्ती केली चिखलाची आणि त्या द्रोणाचार्याकडे पाहून त्याच्याकडूनच ते सगळं मला जणू काय विद्या शिकवतात आणि अभ्यास केला, सराव केला. इतका सराव केला, श्रद्धावा लभते ज्ञानम, भगवद्गीता सांगते. त्याला तितकं धनुर्विद्येचं ज्ञान प्राप्त झालं, त्याच्या सरावानेच झालं, पण श्रद्धा त्याच्या पाठीमागं होतीच. जेव्हा काही कुत्रे त्या यज्ञाच्या मंडपाशेजारी असायचे, भुंकत असायचे आणि त्या ऋचा ब्राह्मण जे म्हणायचे आवाज, त्याला ते डिस्टर्ब व्हायचं त्या भुंकण्यामुळे, ध्वनी प्रदूषण म्हणू आपण. आणि मग एकदा त्या एकलव्याच्या लक्षात आलं हे कुत्रं व्यत्यय आणतंय या ध्वनीला. आणि मग त्याने ते कुत्रं वाह भुकत असताना असा अचूक बाण मारला, तर त्याचं भुंकणंच असं बंद करून टाकलं. आणि मग तो बाणच थोडा टोकाला रोतला आणि ते रक्त गळत कुत्रं पळालं, त्याला भुंकताच येईना आणि पुत्र निघून गेलं. पण जेव्हा त्या बाजूला अर्जुन आणि इतर शिष्य द्रोणाचार्य त्या बाजूला चालले, तर म्हणले, अरे हे रक्त कशाचं सांडलेलं आहे? म्हणाले, कोणीतरी बाण मारला. माग काढीत गेले तर ते पुढं कुत्रं दिसलं आणि अचूक बाण मारला, कुत्र्याला भुकता येईना. अरे म्हणलं, अचूक बाण एवढा कोणी मारला? किती कौशल्य याचं. आणि मग पुढे गेले तर ते हा एकलव्य, आणि ते जरा पुढे गेले तर तो तिथे होता, सराव करत होता तो. मग त्याला म्हणले, अरे हे कुत्र्याला बाण म्हणले मीच मारला म्हणाले. अर्जुनन ते सगळे म्हणले, काय अचूकता आहे, काय कौशल्य आहे. आणि मग म्हणले, हे तुला कोणी विद्या शिकवली? म्हणले, काय पुतळा तुमचा? तर आपण द्रोणाचार्य? हो म्हणले, द्रोणाचार्य. हो. आणि मग तुमच्या या पादुका आणि तुमच्या या प्रतिमेकडून मी हे सगळं विद्या शिकलेलो आहे. मग अर्जुनासारखा कुठलाही धनुर्धारी नको असं अर्जुनाला अगोदर अभिवचन दिलं होतं द्रोणाचार्याने. आणि मग त्याने सांगितलं की एकलव्य, तू माझ्याकडून विद्या शिकला? म्हणले, हो. माझ्यावर श्रद्धा आहे? म्हणले, हो. मग म्हणले, तुझा अंगठा दे.
गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी कापून अंगठा देऊन टाकला. सांगायचा मुद्दा असा की केवढी श्रद्धा, केवढा सराव, केवढी एकाग्रता आणि अशानेच आपलं साध्य साधल्या जातं. आणि म्हणून धनु त्यावेळेचा हा विषय आहे. आजही सगळ्या क्षेत्रामध्ये आत्ता जे पाकविरुद्ध सिंधूरचा हा हल्ला झाला, म्हणजे भारताने पाकिस्तानवर केला, किती अचूकता, सटीक त्याला म्हणतात, सटीक वेध घेऊन आणि त्यांचे जे मोठे मोठे ठिकाणं होते शत्रूचे म्हणण्यापेक्षा हे जे अतिरेकी आहेत त्यांचे उद्ध्वस्त केले. अचूकता. आता शस्त्रास्त्र काळ बदललेला आहे त्यानुसार, पण त्यावेळी आणि आत्ताची सुद्धा अचूकता बदललेली नाही. अचूकता फार महत्त्वाची आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात त्या कोळियाबद्दल ज्ञानेश्वरीमध्ये ऐका. श्री गुरुचेनी नावे माती, श्री गुरुच्या नावाने माती एकत्र केली, चिखल केला त्याचा आणि पुतळा बनवला. कोणी? त्या एकलव्याने. श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापाशी होती, तेने कोळी जगती एकवद केली. त्रिजगतामध्ये तो एकलव्य प्रसिद्ध झाला. त्याचं कारण आहे की त्याचा सराव, त्याची श्रद्धा, आणि हे सगळं असलं की माणूस नक्की यश प्राप्त करतो. असं या धनुराशीचं भविष्य आहे. एकाग्रता, सचोटी, अचूकता, चिकाटी, सातत्य, श्रद्धा या सगळ्या गोष्टी माणसाकडे जर असल्या तर तो आपापल्या क्षेत्रामध्ये, आपल्या कामामध्ये नक्की यश प्राप्त करतो. म्हणून आपली धनुरास जर असेल ना तर या सगळ्या गोष्टी आपल्या स्वभावात नक्की आहेत अशी खात्री करा आणि आनंदी राहा. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.